तर आज आपण मित्रांनो अशा मंदिरामध्ये चाललो की थडी डायरेक्ट भारतामधल्या 12 ज्योतिर्लिंग आहे एका ठिकाणी. आता हे कुठे हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवट लोक पहा. याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये मी पाहिलंच नाही की नागझरीवर दर्शन करल्या बाद मग आपल्याला जाणं होतं 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करायसाठी. पण मग रस्त्यानं जाता आता असं झालं की डायरेक्ट आम्हाला हृदय मंत्रातच लागून गेलं पाणी. पण पाणी बी एवढा जोरात चालू होतं की आम्ही भाऊ ट्रॅक्टरच्या डायरेक्ट टाली खाली घुसून गेलो. बरं झालं म्हटलं रस्त्यानं आम्हाला टाली दिसली नाही तर आम्हाला डायरेक्ट पुढे ओल्लच होणं होतं. मग काय पाणी गिनी बंद झाल्या बाद म्हटलं चला आता जायला पुरते आपल्याला. मग काय 220च्या स्पीडनं मग आम्ही येऊन गेलो महालक्ष्मी मंदिरावर. हे मंदिर तुम्हाला जेवढं बाहेरून दिसाल चांगलं आहे तेवढंच मंदिर अंदर अजून चांगलं आहे. मंदिराच्या थोडंफार अंदर गेल्यावर आपल्याला मालूम पडलं की पार्किंगची जागा मंदिराच्या मागे आहे. गाडी पार्किंगला लावल्यावर मग निघलो बा आम्ही दर्शन करायला जायसाठी. आज म्हटलं हे तरी बरं आहे की म्हटलं मंदिरामध्ये म्हटलं गर्दी कमी आहे आणि लवकरच आपलं महालक्ष्मी मातेसमोर दर्शन होऊन गेलं. मग महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला मग आपल्याला मंदिराच्या मागे दिसतात 12 ज्योतिर्लिंगची गुफा. आणि गुफेमध्ये आल्यावर तुम्हाला हर एक ठिकाणची अलग अलग ज्योतिर्लिंग दिसेल. मग तसंच आम्ही ना एक एक करून बंद ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं करून. बंद्या 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन करल्या बाद मग आपल्याला जाणं होतं अजून मागच्या बाजूले. आणि मागच्या बाजूला होतं लहान लहान लेकराला खेळासाठी गार्डन एरिया. आणि गार्डन एरियाच्या बाजूला इकडे भोलेबाबाची मूर्ती आहे. आणि तुमच्या गावाकडे असं कोणतं पायासारखं ठिकाण असलं तर आपल्याला कमेंट मध्ये जरूर सांगा. मग तसंच आम्ही एका रूम मध्ये आलो तडी लहान लहान लेकरांना अशा पेंटिंग आणि डिझाईन बनायला होत्या की खूप. या खोलीमध्ये म्हटलं पेंटिंग आता असं काढायला असं वाटतं की डायरेक्ट कॅमेरा फोटो काढायला आहे काय. असाच मग मंदिराचा इलाका थोडाफार फिरल्या गेल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. याच्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी लवकर आपल्याला फॉलो घ्या करून.